नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 48वा। त्यासाठी मी हरिभक्ती पारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर इथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 48वा भाग। आणि या 48व्या भागामध्ये किनाऱ्यावरती असलेलं अतिपवित्र तीर्थ म्हणजेच हा पतय घाट। या पतय घाटला रात्री मुक्काम करून आता पहाटे लवकर उठलो आणि पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून आता मैया ही जवळच होती, पण घाट खूप खोल होता म्हणून तिथल्या सेवेकऱ्यांनी रात्री सांगितलं होतं की घाटावरती अंधारात जाण्याचा प्रयत्न करू नका, मैया तुम्हाला खूप वेळा भेटणार आहे, तुम्ही कधीही स्नान करू शकता, पण अंधारात जाणार असेल तर जाऊ नका, उजाडल्यावर जाऊ शकता। मग आम्ही तर उजाडेपर्यंत थांबणार नव्हतो म्हणून आम्ही तिथे बाथरूममध्येच आत स्नान करून घेतलं, आरती पूजा केली आणि सकाळी आता निघायचं आहे उजाडतात, कारण आता पुन्हा किनाऱ्याला खाली उतरायचं होतं म्हणून अंधारात चालता येणार नव्हतं आणि उतरायला रस्तासुद्धा जरा खडतरच होता, पाऊलवाट अशी तिरकी होती आणि खूप बाबळी होत्या दाट। म्हणून माझ्या पतिदेवांनी पहिलं बघितलेलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला उजाडल्यावरच निघावं लागणार आहे, म्हणून त्या ठिकाणी उजाडेपर्यंत थांबलं। तर आता उजाडल्यावर निघायला पुन्हा त्या रूमचं लॉक लावून घेतला आणि चावी त्या सेवेकऱ्याकडे द्यायची आहे, तर त्याला शोधू लागलो, तर तो आमच्यासाठी चहा घेऊन आला, चहा वगैरे घेतला आणि आता त्या ठिकाणावरून निघालो। नर्मदेहर म्हटलं, मैयाला पुन्हा एकदा बघितलं आणि तिथून निघालो। आता थोडंसं पुढे गेल्यावर काही घरं आहेत आणि त्या दोन्ही घरांच्या मधून रस्ता आहे छोटासा, त्यामधून पुढे गेलो आणि लगेच खाली उतरायला रस्ता होता उजव्या हाताला। मैयामध्ये उतरलो आणि आता किनाऱ्याने चालू लागलो, अगदी सगळा किनाराच, आणि किनाऱ्याने चालायचं म्हटलं की जास्तच खडतर, कारण मैया बघायला भेटते एवढा आनंद खूप आहे, पण चालायचं खूप अवघड आहे, कारण चालत असताना जो उजवा पाय आहे तो असा तिरकावरती पडतो आणि जो डावा पाय आहे तो तर असा तिरका पडतो, म्हणजे पालथा पडतो पूर्ण, त्यामुळे पायाची घोटी इतकी दुखून येतात आणि खूप खडतर, खूप अवघड वाटतं चालायला। आणि किती कसाही परिक्रमा अशी असला तरी किनाऱ्याने चालायला अगदी वैतागून जातो नंतर अगोदर खूप आनंद वाटतो, पण नंतर एवढा वैतागतो की ती पाऊलवाटच सगळी तिरकी असते, मग सरळ पायच पडत नाही, म्हणून पाय दुखून जातात आणि मनुष्य थकून जातो। म्हणून सकाळी पुन्हा किनारा सुरू झाला आणि एवढा वैताग त्या किनाऱ्याने चालत असता पाण्याचा, म्हणजे गवतावरचं पाणी, आता सगळे चप्पलही ओली होती, सॉक्सही ओले होतात, ते सगळं हातात काढून घ्यायचं आणि हातात काठी कमंडलही राहणार, मग हे सगळं असं वाटतं नेमकं वरून चाललेलंच बरं होतं असं वाटतं, पण मैया आहे आणि मैयामुळे किनाऱ्याने चालतो आहोत, तोही आनंद आहे। म्हणून सकाळच्या सकाळी किनाऱ्याने चालत असता चालता आता सगळे जपजप एकामागे एक, आता पतय घाटपासून पुढे शुक्लपूर म्हणून गाव लागलं, छोटंसं गाव आहे आणि त्या गावामधून आणखी थोडं पुढं गेल्यावर पुढे एक पूल लागतो आणि तिथून पुढे 1-2 किलोमीटरवर रिछावर म्हणून गाव लागतं आणि त्या रिछावरच्या पुढे गेल्यावर आता किनाऱ्याने न चालता आता वरून रस्ता आहे थोडा, मैया जवळच आहे, खूप अंतर नाही आहे, पण वरूनच चालता रिछावरच्या पुढे 1-1.5 किलोमीटरवर रंपुरा म्हणून गाव लागलं। त्या रंपुरामध्ये गेल्यावर
आता चहा पिण्याची अपेक्षा झाली, पण आता चहा मागणार कोणाला? सगळे अगदी असं गरीब गरीब लोक दिसू लागले. म्हणून चहाला वगैरे काही तिथं थांबलो नाही. पण पुढे आणखी 1-1.5 किलोमीटर गेल्यावर एक नयाखेडा म्हणून गाव लागलं. आता त्या गावामध्ये गेल्यावर सुद्धा असं वाटलं इथं चहा भेटला तर बरं होईल. पण तिथे एक कथा चालू होती आणि रामायण कथा चालू होती. उजव्या हाताला एक मंदिर होतं आणि तिथे एवढी सगळी गर्दी झालेली होती. आणि त्या गर्दीमधूनच आम्हाला ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याने एक मुलगी आणि 17-18 वर्षाची असेल आणि तिची आई वडील त्या रस्त्याने उभे होते. त्यांना पुढे जायचं होतं, पण तिची बहीण त्या ठिकाणी आलेली होती, बहीण आणि मेहुणा. म्हणून ते दोघेजणं ते तिथे बोलत होते. तिची बहीण आणि मेहुणा त्यांच्याकडे आले आणि आता ते गप्पा मारत होते. पण ती बहिणीला सोडून, कारण बहीण तिची नांदायला चाललेली होती. आता शक्यतो असा प्रकार बघायला भेटत नाही जास्त, कारण त्या बहिणीला एक मुलगासुद्धा आहे. पण एवढ्या दिवसांनी ती नांदायला जात असता सुद्धा तिची बहीण म्हणजे तिची छोटी बहीण मोठमोठ्याने रडत होती आणि ती बहिणीच्या गळ्यात पडून रडत होती. मी जेव्हा तिला बघितलं, त्यांना दोघींना रडताना बघितलं, तर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. कारण स्त्रीचं हृदय कसं अगदी कोमल असतं, दुसऱ्याच्या दुःखाने ते लगेच पगळतं. म्हणून मलासुद्धा असं वाटू लागलं की खरंच नांदायचं काम खूप अवघड आहे. आणि हे कोणी असं लावून दिलं असेल, कोणी हे सगळं सुरू करून दिलं असेल की नांदावंच लागतं मुलीला. आणि असंही म्हणतात पुन्हा, लेक नांदलेली ऐकाव की मेलेली ऐकाव, असंही म्हणतात लोक. म्हणून किती अवघड असतं असं त्यावेळी वाटू लागला. आणि ती मुलगी जेव्हा त्या बहिणीच्या गळ्यात पडून खूप रडली आणि नंतर ती बहीण आणि मेहुणा ती निघून गेले. आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तिकडे निघून गेले, ती पायीच. आणि ती मुलगी आणि तिचे आईवडील पुढे चालू लागले. आता आम्हालाही पुढचा रस्ता पांदीचा रस्ता होता, ह्या गावावरून त्या गावापर्यंत. आम्हाला एवढं काही कळत नव्हतं की आता कसं चालायचं. म्हणून ती चालत होती, आम्ही त्यांच्या पाठीमागे चालत होतो. पण तेवढ्यात आता त्या मुलीचे वडील माझ्या पतिदेवांसोबत बोलू लागले. तर माझे पतिदेव म्हटले की या दोघी बहिणी आहे वाटतं. ते म्हटले हो. म्हणे किती प्रेम आहे बहिणीचं, कशा रडत होत्या एकमेकींसाठी. ते म्हटले हो ना, तिला खूप सासरवास आहे, तिचा नवराच थोडा बरा आहे, नाहीतर तिचे बाकीचे माणसं खूप कठीण आहेत आणि तिची सासू वगैरे ते सगळे खूप भांडतात, तिला खूप त्रास देतात. म्हणून तिचा नवरा तिच्यासोबत चांगला बोलतो म्हणून भेटायला आले होते, पण तिने लगेच फोन केला आणि ते मधूनच मागे चाललेत. आमच्या गावापर्यंतसुद्धा त्यांना येऊ दिलं नाही. म्हणून तिला असं वाटलं की इथं येऊनसुद्धा माहेराला येऊ शकत नाही, अजून 1-1.5 किलोमीटर गाव आहे माहेर, तिकडे येऊ दिलं नाही, इथूनच तिला मागे जायचं आहे. म्हणून हिला वाईट वाटत होतं आणि ही रडत होती. किती अवघड आहे असं वाटलं. अजूनही सासरवास हा शिल्लक आहेच. म्हणून त्या ठिकाणावरून आता आम्ही गप्पा मारत मारत पुढे 1-2 किलोमीटर निघून गेलो आणि पुढे एक टिमरावन म्हणून गाव लागलं. आता त्या टिमरावनमध्ये गेल्यावर आता तर हे लोक कुठं गेले कळलंच नाही, कारण तिथे खूप चढ उतार होता आणि तेवढ्यात हे सगळे गायब झाले. आम्ही 4 चालत होतो. गावात गेल्यावर अशी इच्छा झाली आता चहा घेतला पाहिजे, म्हणून एका ठिकाणी चहा मागितला. तर आता बळच मागितला, पैसे द्यायची तयारी होती, म्हणून एका माताजीने चहा बनवला. चहा घेतला, पण त्यांनी पैसे नाही घेतले. पण चहा घेऊन आता पुढे निघालो. तर पुढे गेल्यावर गावाच्या बाहेर असा गेल होती. गेल ध्यानात ठेवा, कारण नर्मदा परिक्रमेमध्ये खूप गेल ओलांडाव्या लागतात, तेव्हा परिक्रमा पूर्ण होते. कारण असं सगळ्या काट्या टाकलेल्या असतात, काट्याचं कुंपण केलेलं असतं आणि एक फनगडीचं लाकूड असं लावलेलं असतं, त्याच्यावर काठी मांडलेली असते. आपण ती काठी काढायची किंवा आडवं लाकूड ठेवलेलं असतं ते काढायचं आणि त्या गेलमधून उडी टाकायची आणि पुन्हा ते लावून घ्यायचं. कधीकधी एवढी पंचायत होती, इतकी छोटं गेल असते की उडी मारली ती मागं बॅगच लटकून राहते. म्हणून बॅग आधी काढून पुढे टेकावी लागते, मग आपण पलीकडे उडी मारावी लागते. खूप अवघड असतं कधीकधी, पण गंमत वाटते. म्हणून त्या गेलमधून पलीकडे उडी मारून आम्ही सगळेजण गेलो
आता मैया एकदम जवळच होती. मैयाच्या जवळूनच सगळा प्रवास चालू होता दिवसभर. आणि जाता जाता आता पुढे एक नदी लागली, सिनोर नावाची नदी. आता त्या सिनोर नदीला किनाऱ्याजवळ मैयाला मिळत असताना तिचं खूप मोठं पात्र आहे आणि खूप पाणीसुद्धा आहे. पण आता थोडं अंतरावरून पार करायची म्हणून तिकडे पाऊलवाट आहे. लोकांनी पाऊलवाट काढून दिलेली आहे. मग त्या पाऊलवाटेने गेलो. त्या नदीमध्ये असे दगड मांडलेले होते. दगडावर पाय ठेवून पलीकडे नदी पार केली आणि आता पुन्हा शेताचा रस्ता लागला. आता जवळजवळ 6 किलोमीटर पूर्ण शेताचाच रस्ता आणि शेताच्या रस्त्यामध्ये सगळं पाणी दिलेलं असतं. ते स्प्रिंकलरनी म्हणजे तुषार सिंचननी सगळं पाणी मारलेलं असतं. एवढा चिखल, चालायची खूपच पंचायत. आणि कशी तरी वाट काढत थेट 6 किलोमीटरपर्यंत सगळा तसाच रस्ता. आणि मग सकाळी 11, 11:30च्या टाईमला पुढे हिरापूर गावात गेलो. आता हिरापूरमध्ये गेल्यावर तिथे एक ब्राह्मणांची वेदपाठशाळा आहे आणि मैयाच्या अगदी किनाऱ्यावरती खूप मोठं राजराजेश्वरीचं मंदिर आहे. आणि तिथे अनेक मंदिरं, अनेक मूर्तीसुद्धा आहेत. तिथेच अन्नक्षेत्र आहे, खूप मोठं बांधकाम आहे. आता तिथं गेल्यावर एवढा आनंद झाला, असं वाटलं आता इथं मस्त जेवायला मिळेल. पण तिथं गेल्यावर असं कळलं की तिथे सगळी रंगरंगोटी चालू होती. जसं आपण दक्षिण भारतामध्ये गेल्यावर पाहतो की तिथे कसं सगळ्या मंदिरांसाठी किती सुंदर बारीक डिझाईन बनवलेली आहे. तर तशी डिझाईन बनवायचं काम चालू होतं त्या मंदिराला आणि रंगरंगोटी चालू होती. त्यांनी सांगितलं इथं नंतर खूप मोठा भंडारा होणार आहे, इथं मोठी कार्यक्रम होणार आहे, म्हणून तिथे सगळी तयारी चालू होती. आता आम्ही विचारलं पण त्यांनी सांगितलं इथं अन्नक्षेत्र आहे पण सध्या बंद आहे कारण इथं काम चालू आहे. आणि नंतर तिथं गेल्यावर तिथे थांबलो होतो. तिथं खूप सुंदर व्यवस्था आहे, अन्नक्षेत्रही आहे आणि होती तिथे सगळी सुविधा, पण त्यावेळी तेव्हा नव्हती. म्हणून आम्ही इकडं तिकडं चौकशी केली. तिथं ते मुलं शिकायला होती त्यांनाही विचारलं, पण ते म्हटले बाबाजीला विचारा. आता बाबाजीला ह्यांना सगळ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आत्ता तर काही व्यवस्था नाही आहे. म्हणून आम्ही तिथून वरतूनच नर्मदा मैयाला बघितलं आणि आता पुन्हा किनारा सुटणार होता कारण किनाऱ्याने आता रस्ता नव्हता, म्हणून तिथून निघालो. आता गावामध्ये गेलो आणि गावन ते एकच होतं. गावामध्ये गेलो तर आता म्हटले बिस्किट पुढे घ्या. आता सगळ्यांनी 2-2 बिस्किट पुढे घेतले पार्लेचे. आणि बिस्किट कसे खायचे तर कोरडे खाल्ल्यावर असा तोटरा बसतो, म्हणून पाण्यात भिजवून, आमच्याकडे ग्लास होते, चहा घ्यायला ग्लास पाहिजे सोबत, म्हणून ग्लास सोबत होते. कमंडलमध्ये मैयेचं पाणी घेतलेलं होतं, ते पाण्यात बिस्किट बुडवून खायचे म्हणजे पोटही भरतं आणि काही घशाला काही तोटरा वगैरे बसत नाही. म्हणून पाण्यात बुडून बिस्किटं खाल्ले 2-2 पुढे. आणि आता गावाच्या बाहेर आता किनारा सोडून चाललेलो होतो, म्हणून चालता चालता आता त्या हिरापूरपासून पुढे करोंदी नावाचं गाव लागलं. ते म्हणजे 5-6 किलोमीटर गेल्यावर आता करोंदी गावामधून पुन्हा किनारा. आता किनाऱ्याने पुन्हा चालू लागलो. आता दिवसभरचा प्रवास. गाव आलं की फक्त पाणी वगैरे प्यायचं, बिस्किट वगैरे घ्यायचे आणि पुन्हा चालायचं. आता करोंदीमधून पुन्हा खाली किनाऱ्याला उतरलो आणि खाली उतरल्यावर आता किनाऱ्याने पुढे 5-6 किलोमीटरवर पुन्हा बेलथारी म्हणून गाव. आता गाव बरंच आत आहे, म्हणजे किनाऱ्यापासून अंतरावर आहे, पण किनाऱ्याला मैयाला खूप मोठा कॉर्नर आहे तिथे. आणि तिथे वरतीच एक आश्रम आहे. तसे 2 आहेत, पण जो पहिला आश्रम आहे त्या आश्रमामध्ये तिथं राहायची व्यवस्था करतेत, पण राहायचा एवढी व्यवस्था नाही आहे. 2च छोटे रूम आहेत आणि तिथं बनवून खावं लागतं. पण पुढे जे एक आश्रम आहे तो आश्रम तिथे अन्नक्षेत्र आहे असं पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. आम्ही त्यावेळी तिथे थांबलो नव्हतो कारण ते ठिकाण तसं खूप पवित्र सांगितलं जातं. बेलथारी ठिकाण म्हणजे तिथे बळीराजा जो होता की ज्या बळीने 100 यज्ञ केले होते आणि भगवान वामनाने 3 पावलं भूमिदान मागून बळीला पाताळात घातलं, ते ठिकाण ते आहे की बळीराजाची यज्ञभूमी म्हणून ते ठिकाण नर्मदा किनारी ते ठिकाण ओळखलं जातं.
म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यावेळी थांबलो नव्हतो, पण 15-16च्या परिक्रमेमध्ये आम्ही तिथं गेलो होतो त्या वरती आश्रमामध्ये, कारण आम्हाला संध्याकाळ झाली होती. आणि तिथे जेव्हा त्या ठिकाणी गेलो, तिथे एक बाबाजी होते. त्यांना विचारलं, म्हटलं आम्हाला इथं थांबायचं होतं. ते म्हटले, अरे तुम्हाला कोणी सांगितलं इथं थांबतात म्हणून? इथं काही परिक्रमा असे काही थांबत नाही, इथून चालते वा. आणि आभाळ खूप आलेलं होतं, पाऊस खूप यायला लागलेला होता. आणि त्या ठिकाणी 2-3 किलोमीटर अगोदर अशी घटना घडलेली होती की एका मुलीने फास लावून घेतला होता घरामध्ये. ती परीक्षेमध्ये नापास झाली होती म्हणून. आणि त्या मुलीचा तिथे अंत्यविधी करण्यासाठी मय्येमध्ये आणला होता. आणि मी ते बघितलेलं होतं. मला ते तीही मनात आलं. आणि पुन्हा तिथे मुक्कामाला गेलो तर तिथे ते बाबाजी सांगू लागले, इथं मुक्काम नाही करायचं, इथून चालते वा. आता कुठं जाणार? पुन्हा आलो त्या खालच्या आश्रमामध्ये. तर तिथे तर मुक्कामाला आम्हाला जागाच नाही आहे, सगळी जागा फुल झाली तिथे. आता काय करायचं? पुन्हा त्याच आश्रमाकडे चाललो की बाबा काही करा पण राहू द्या. तेव्हा तिकडे चाललो ना, तर मध्ये 2 मुली भेटल्या. त्या म्हटल्या, माताजी तुम्ही परिक्रमेत आहात का? आम्ही म्हटलं हो. त्या म्हटल्या, मग आता कुठं चालल्या? म्हटलं आश्रमात. ते म्हणजे तिथं होईल का व्यवस्था? म्हटलं काय माहिती, पण आता मय्येची इच्छा. ते म्हटले ठीक आहे, जा, तिथे झाली व्यवस्था तर ठीक, नाही झाली तर गावात या. आता गाव तिथून 1-1.5 किलोमीटर होतं, खूप फिरून जावं लागत होतं आणि अंधार पडायला लागला आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, एकदा जाऊन पाहतो. तिथं गेलो ना, तर तो बाबा पुन्हा ओरडायला लागला. आता तर अंधार पडलेला होता, 7 वाजलेले होते. तो बाबा म्हटलं, तुम्हाला सांगितलं होतं ना एकदा, परत आलात का? आम्ही म्हटलं, बाबाजी आम्हाला इथं थांबू द्यावं आजचा दिवस, कारण आता रात्रीचं कुठं जाणार? खालच्या आश्रमात गेलो, तिथं खूप गर्दी झाली, जागा शिल्लक नाही आहे. तो म्हटला, मग कुठेही थांबा, मला काय करायचं? एवढा ओरडू लागला. तो काही साधू महात्मा नसावा, कारण जो महात्मा असतो तो असं नसतं बोलत. त्याने सांगितलं कुठेही थांबा, काही करा, इथं थांबायचं नाही. आणि इथं तुम्हाला कोणी सांगितलं परिक्रमा असे थांबतात आणि अन्नक्षेत्र आहे काय? इथं काही नाही आहे, कोणत्या पुस्तकात नाव आहे? एवढा रागवू लागला. आम्ही म्हटलं, बाबा काही करा, आमच्याकडून भाडं घ्या तुम्ही थांबण्याचं, आमच्याकडून आम्हाला शिदा वगैरे द्या, त्याचंही आम्ही पैसे देतो, पण आम्हाला थांबू द्या. एवढी गयावया करू लागलो तरी बाबाला दया येत नाही. मग बाबाने सांगितलं. नंतर दुसरा एक बाबा तिथे आला. त्याने सांगितलं, जाऊ द्या, थांबू द्या. मग तो म्हटला, ठीक आहे, यांची गंमतच करतो असं म्हटला. आणि त्याने शेजारी एक रूम होती, अगदी तुटक होती. त्या रूमला खिडक्याही नव्हत्या आणि दरवाजाही नव्हता. आणि ती रूम आम्हाला दिली, म्हणजे जा तिथे जाऊन झोपा. बाबाजी आम्हाला जेवायला काहीतरी द्यावं, आम्ही बनवतो. बाबा एवढा कठीण होता, काही जेवायलासुद्धा द्यायला तयार नव्हता. पण ते दुसरा म्हटलं, ते आहे ना पीठ, देऊन टाक. त्या पिठामध्ये अशा मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र आळ्या होत्या. ते पीठ दिलं. म्हटलं, बाबा चाळायला तरी द्या काहीतरी. बाबा म्हटलं, अरे तू तर नुसते पायच पसरायला लागले तुम्ही, एक मागितलं का दुसरं मागत चालले. परिक्रमा म्हणजे गंमत नाही, सगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावे लागतात. आपण सगळ्या गोष्टींचा स्वीकार करावा लागतो, आणि तो आनंदाने असेल किंवा दुःखाने असेल, पण स्वीकार करावाच लागेल. म्हणून कसं तरी करून आता दुसरा म्हणायचा तेव्हा तो द्यायचा. दुसरा म्हटलं, जाऊ दे, देऊन टाका चाळणी. मग दिली ना. आता त्याने सांगितलं, आमचासुद्धा स्वयंपाक बनवा, आम्हा दोघांनासाठी रोट्या बनवा, भाजी बनवा. म्हटलं ठीक आहे. आता थकलेलो होतो, पण काय हरकत आहे, दोघांचं बनवायचं तर चौघांचं बनवायचं. त्यांचंही बनवलं. चूल पेटवली, सरपण गोळा केलं. मग तिथे अंगणामध्येच, पटांगणामध्ये वारं खूप लागतं आहे. आता मय्याच्या किनाऱ्यावर उंचावर किती वारं लागतं आहे. कसा स्वयंपाक केला, लाईट नाही, उजेड नाही, इतकं भयंकर. मग त्याने कसा तरी एक कंदील लावून दिला. आणि मग स्वयंपाक झाल्यावर त्याने सांगितलं, माझ्या वाट्याच्या रोट्या दे. म्हटलं, याचा कुठून वाटा आला आहे, पण देऊन टाकल्या. रोट्या दिल्या त्यांच्या, भाजी दिली त्यांची. आणि मग आता आम्ही तिथे नसतो तर यांना हे कुठं कसे जेवणार होते? कुठून तरी डबा मागवला असेल, काहीतरी असेल त्यांचं, पण मुद्दामून आम्हाला त्रास द्यायचा होता. पण ही सगळी नर्मदा मैयाचीच इच्छा असावी, म्हणून आम्ही त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं. आणि आता झोपायच्या ठिकाणी इतकं अवघड. आम्ही दोघंच पती पत्नी होतो त्या परिक्रमेमध्ये, दोघं. आता काय करायचं? खिडक्यालाही काचा नाही आहे आणि दरवाजालाही काही झडप नाही आहे. आता काय करायचं? म्हणून तिथं पडलेले तळवट होते बाहेर, त्याला लाकडं लावून, काठ्या लावून ते असे लावले त्या दरवाजासाठी.
पण एवढी भीती वाटायची रात्रीच्या वेळे, कारण सगळं उघड्यावर होतं. कशी कशी रात्र काढली, कारण नाही झोपावं तर उद्या चालता येणार नाही. आणि रात्रभर भयंकर पाऊस, आमचे सगळे कपडे ओले झाले, स्लिपिंग बॅगही ओली झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चालायचं तर दुसऱ्या दिवशीसुद्धा चालता येत नव्हतं, कारण किनाऱ्याचाच रस्ता आहे, म्हणून चालायचं एवढं अवघड झालं होतं की भयंकरच. मग पण पहिल्या परिक्रमेमध्ये तिथे वरती चढलो नव्हतो. पहिल्या परिक्रमेमध्ये 2013-14च्या परिक्रमेमध्ये तिथून किनाऱ्याने निघून गेलो. फक्त माझ्या पतिदेवांनी माहिती सांगितली की इथं बळीराजाची यज्ञभूमी म्हणजेच ही बेलथारी आहे, म्हणून तसं काही तिथं ठिकाण वगैरे दिसलं नाही, पण आहे ती पवित्र ठिकाण. म्हणून तिथून आता मैयाला तिथे कॉर्नर आहे. आता तिथून पुढे निघालो तर तिथे मैयाच्या किनाऱ्यावरती अगदी लोकांची शेती आहे, मोठे मोठे एरंडाचे झाडं लावलेले आणि आत सगळं बाकी कडेने काट्या लावलेल्या, मध्ये मिरच्या वांगे असं त्यांनी लावलेलं. आणि एवढीशी पाऊलवाट काढून दिलेली, इकडून इतकंच अंतर आहे, लगेच मैया आहे. आणि इतकं मैया पाणी वगैरे एवढं बघून एवढं किनाऱ्याने चालायचं. ती पाऊलवाट एवढी निब्बर झालेली आणि शेतात पाणी दिलेलं. आता पाणी दिलेले शेतातलं पाणी ते सगळं वाटावर येतं आहे आणि एवढी घसरगुंडी झालेली. कसं कसं आम्ही तिथून चाललो, चौघे हळूहळू तिथपर्यंत गेलो. आणि आता 3 किलोमीटर पुढे चालून गेल्यावर असं एक ठिकाण लागलं की वरती डाव्या हाताला एक पिवळं मंदिर दिसलं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, बघ हे मंदिर नर्मदा मैयेचं मंदिर आहे, पण आता आपण इथून किनारा सोडणार आहोत, कारण पुढे रस्ता नाही आहे. आणि तेवढ्यात आम्हाला पलीकडचे परिक्रमावासी दिसले. म्हणजे पलीकडच्या दक्षिण तटावरून ओंकारेश्वरकडे जाताना 2 परिक्रमावासी अंतराने चालत होते. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, ते बघ पलीकडून सुद्धा परिक्रमावासी आहेत आणि आपल्यालासुद्धा पलीकडून यायचं आहे. म्हणून ते बघितल्यावर खूप आनंद वाटला. आता सांगितलं किनारा सुटणार आहे, म्हणून तिथून वरती चढायला लागलो. एवढे मोठे मोठे गहू होता की त्या गव्हाच्या पिकात सगळं चिखलच चिखल. कसं वरती चढावं ते सुद्धा कळत नव्हतं, पण कसं तरी वरती हळूहळू वरती चढून गेलो. त्या मंदिरात गेलो आणि तिथं गेल्यावर तिथे एक माताजी आहे. त्यांच्याकडे सदाव्रत देण्यासाठी त्यांच्याकडे दिलेलं आहे चालवायला, पण एवढा काही सेवाभाव त्यांच्याकडे नाही आहे, फक्त द्यायचं म्हणून देतात. म्हणून आम्ही तिथं गेलो. आता त्यांनी विचारलं काही जेवण वगैरे, चहा. आता काही जेवणाचा टाईम तर नव्हताच, 3-4 वाजलेले होते, म्हणून फक्त चहा घेतला आणि आता पुढे चालू लागलो. ते गाव म्हणजे ते जे मंदिर आहे आणि त्या मंदिराला खेटूनच पुढे लगेच गाव, ते म्हणजे झिरी नावाचं गाव. त्या झिरी गावामधून बाहेर पडलो आणि आता किनारा सोडून पुढे चालू लागलो. इथे थोडं मिस्टेक झाली होती, म्हणून भाग बदलून घेतलेला आहे आणि माझ्याकडूनच सांगण्यात बदल झाला होता. म्हणून त्या झिरी गावामधून आता किनारा सोडून पुढे चालू लागलो. तर पुढे आता जवळजवळ 4-4.5 किलोमीटर चालून गेलो, पण रस्ता असा भयंकर होता की सगळा मोठे डोंगर, की सगळे मातीचे डोंगर उंच उंच. आणि जसं असं एखाद्या पांदीतून खूप उंच उंच झाडं, उंच उंच डोंगरे आणि छोटीच वाट, मातीचा रस्ता, खूप खोल रस्ता. अगदी एखादा प्राणी, एखादा पशु एकदम आपल्या समोर आला तरीसुद्धा दिसणार नाही, एवढं सगळं भयंकर दिसू लागलं. 4-4.5 किलोमीटर तर असंच चालत गेलो. आणि मग पुढे गेल्यावर एक छत्तरगाव म्हणून गाव लागलं. त्या छत्तरगावमध्ये तशी थांबण्याची काही व्यवस्था नव्हती, पण त्यावेळी तरी नव्हती. आता छत्तरगावमध्ये किनाऱ्यावरती एक आश्रम आहे. पुण्याचे एक मंगेश ओझा म्हणून नर्मदा मैयेचे चांगले भक्त आहेत आणि सेवेकरी आहेत. तर त्यांनी तिथे एक आश्रम बनवलेला आहे. परिक्रमावासी तिथं येतील, काही साधना करण्यासाठी सुद्धा थांबतील आणि परिक्रमावासियांची सगळ्या सुविधा तिथे त्यांना भेटतील, असा त्यांनी सुंदर आश्रम बनवलेला आहे. तो किनाऱ्यावरती आहे, पण त्यावेळी तो नव्हता. म्हणून आम्ही गावात गेलो. गावात इकडे तिकडे चौकशी केली तर लोक सांगू लागले पुढे आहे, एका ठिकाणी सदाव्रत दिलं जातं. आता गावाच्या शेवटी 1-2 घरं शिल्लक राहिले. त्यावेळी एका डाव्या हाताला एका माणसाने सांगितलं इथे सदाव्रत देतात. आता तर दिवस मावळायला लागलेला होता, म्हणून
दिवस मावळत होता. आम्ही म्हटलं आता थांबलं पाहिजे. माझ्या पतिदेवांनी चौकशी केली की इथे कुठं परिक्रमावासी थांबतात. त्यांनी सांगितलं हे बघा समोर इथं. गेलो तिथे तर तिथे जवळजवळ 50-60 परिक्रमावासी अगोदरचेच सगळे मध्य प्रदेशचे. एवढी गर्दी होती त्यांची की आता आम्हाला झोपायला कुठेच जागा भेटणार नाही इतकी गर्दी होती. आणि स्वयंपाक कुठे बनवणार, कारण मध्य प्रदेशच्या लोकांना काही कमी चालतात, गाडीने वगैरे जाऊन ते थांबतात. म्हणून त्या ठिकाणी तर गाडी येण्याची सुविधा आहे बाहेरच्या बाजूने. म्हणून त्या गावामध्ये आम्ही थांबलो. इकडं तिकडं चौकशी करून आता काही अंदाज दिसेना थांबण्यासारखा, कारण इथे स्वयंपाक कुठे बनवणार, सरपण कुठून आणणार, कारण ते लोक तिथल्या माता दिसत होत्या त्या परिक्रमावासी. सरपण इकडून तिकडून गवऱ्या वगैरे लकडाकंडी आणत होत्या. आता आम्ही कुठं काय आणणार. मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं जाऊ द्या, इथं थांबण्यासारखं नाही. जेवण बनवलं आपण कसंही तरी आपली रात्री झोपायची व्यवस्था होणार नाही आहे. म्हणून आपण पुढे चालू. आता पुढे निघालो. लोक म्हणू लागले बाबाजी रुको, आता का अंधार पडायला लागला, दिवस मावळायला लागला, पण काही नाही. आम्ही निघालो तर एक महात्मा आणि त्यांच्यासोबत आणखी एक मनुष्य होता. असे दोघेजण निघाले. तर ते म्हटले अरे एवढ्या गर्दीत कुठं थांबायची, ही सगळी धिंडच आहे, यांच्यात थांबून आपलं कधी येवायचं, खूप बडबड करतात हे लोक. ते महात्मा उत्तर भारतातले होते आणि ते चप्पल घालत नव्हते. डोक्यावर एवढं मोठं ओझं घ्यायचे आणि एवढे चालायचे ते. आम्हाला तर कधीच पास करून ते पुढे निघून गेले. थांबलेसुद्धा नाही आणि परत दिसलेसुद्धा नाही. त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य असावा, तोही त्यांचं काही सामान घ्यायचं, त्याचंही काही सामान घ्यायचं, त्याच्याही पायी चप्पल नव्हती. दोघेजण कधीच निघून पुढे गेले. आता दिवस मावळला होता आणि पुढे गावाच्या बाहेर निघाल्यावर 1-1.5 किलोमीटर चालून गेल्यावर डाव्या हाताला एक मंदिर होतं छोटंसं. आता तिथे गेल्यावर तिथे 2-3 रस्ते फुटत होते. पण माझ्या पतिदेवाने मागच्या वेळी गेले होते, पण आता नवीन रस्ता बनवल्यामुळे तिथं कळेच ना नेमकं वळायचं कुठं. खूप गोंधळ झाल्यासारखा झाला आणि आता दिवस मावळून गेलेला होता. अगदी अंधार पडायला लागलेला होता. आता काय करायचं. पुढचं गाव लोक सांगायचे अजून 4-4.5 किलोमीटर गाव आहे. आता काय करायचं. 4-4.5 किलोमीटर चालायला 1 तास पाहिजे. म्हणजे आता 6 जरी वाजलेले असले तरी 7 वाजेपर्यंत चालावंच लागणार आहे. मग लोकांना विचारलं कोणी भेटल्यावर तर ते लोक सांगायचे की खूप सगळं गव्हाची शेती आहे, तुम्ही कसे जाणार बाबाजी. मग आणि थांबायची कुठं व्यवस्थासुद्धा नाही इथे. आता कसं करायचं. आता आम्ही चौघा फक्त नर्मदेहर म्हटलो, कारण मैयेची इच्छा असावी म्हणून मागे मैयेने आम्हाला थांबू दिलं नाही. मग पुढे चालायची सुद्धा मैयेचीच इच्छा आहे म्हणून नर्मदेहर म्हटलो आणि आता पुढे निघालो. पण पुढे निघाल्यावर असं झालं, आता लोकांना रस्ता विचारला पण कुणी सांगायचं इकडून आणि कुणी सांगायचं तिकडून, आता काहीच कळेना. तेवढ्यात एक मनुष्य, तिथं मंदिरात 2-4 माणसं बसलेले होते, त्याच्यातला एक मनुष्य उठला आणि आला आमच्याकडे. आम्हाला वाटलं बाबाजी कुठं जायचं. आम्ही म्हटलं पुढच्या गावाला. तो म्हटला ठीक आहे चला माझ्यासोबत. मग पुढे चाललो. 1 किलोमीटर तो डांबरी रस्ता होता. 1 किलोमीटरपर्यंत गेलो, मग रस्ता सुटला. आता डाव्या हाताने खाली वळलो ना, आता सगळं गव्हाची शेती आणि पुढे एक ओढा होता. त्या ओढ्यामध्ये इतकं पाणी वाहत होतं, अंधार पडलेला होता, काही दिसत नव्हतं. आता काय करावं काहीच कळत नव्हतं. सगळं शेतामध्ये हरभऱ्यामध्ये गव्हात सगळं पाणी दिलेलं, एवढं भयंकर होतं. आणि रात्रीचा आणखी पाऊसही झालेला, एवढं भयंकर होतं काही कळतच नव्हतं कसं चालायचं ते. पण अंधार पडलेला. आता मोबाईलचा उजेड केला पण मोबाईलच्या उजेडातही काही दिसत नव्हतं. तो बाबा होता ना, तो इतका पुढे पळायचा की आम्ही त्याच्या पाठीमागे पळायचो. आता सगळ्यांनी चपला हातात काढून घेतल्या आणि दोन्ही बाजूनी इतका गहू आणि एवढीशी पाऊलवाट, त्या पाऊलवाटेने नुसतं पळतच होतो. तो बाबा एवढा पुढं पळायचा, आम्हाला शेवटपर्यंत तो दिसला नाही. फक्त म्हणायचं आओ बाबाजी नर्मदे राव. त्याच्याकडे तो उजेडसुद्धा नव्हता, अंधारातच पळायचा. आम्ही त्याच्या पाठीमागे चालायचो सगळे एकामागे एक. आणि आता 4-4.5 किलोमीटर चालून गेलो आणि पुढे आता गाव आलं. गाव आल्यावर कारण सगळा चढ उतार, कारण तिकडं शेती काही सपाट नाही आहे म्हणून चढ उतार करीत आता खूप खोल उतरायचं आहे आणि पुन्हा वरती चढायचं आहे. अशी मोठी
दरीसारखंच त्या ठिकाणी आहे. तर तिथे आम्ही हळूहळू उतरत होतो मोबाईलचं उजेड लावून. आता हे दोघंजण बाबाजी पण ही चांगली कडकच होते, म्हणून सगळेजण तिथं खाली उतरलो. हा पुढचा बाबा जो होता ना, गाव जवळ आल्यावर आणि आम्ही ती खाली उतरत होतो, तोपर्यंत उतरताना तो फक्त एकदा नर्मदे हर म्हटला आणि पुन्हा कुठे गेला काहीच कळलं नाही. आम्हाला एवढ्या वेळ वाटत होतं की पेताड असेल, हा गंजाडू असेल, पण बरं झालं जाऊ दे आपल्याला भेटला आहे. पण काय पळतोय. पण जेव्हा तिथे पोहोचलो आणि ती खळी उतरून थोडं पुढं गेलो तर सगळ्या काट्या कुपाट्या लावलेल्या होत्या, मधून छोटा रस्ता होता. आता तिथे जाऊन सगळेजण थांबलो. बाबाला इकडे तिकडे हाका मारू लागलो, नर्मदे हर. पण बाबा तर कुठे आवाज येत नव्हता. बाबा गायब झाला. काहीच कळलं नाही. अरे आम्हाला कोणी आणलं एवढ्या अंधारामध्ये? त्यावेळी आम्ही चौघेसुद्धा, तिथं कोणी मनुष्य नव्हता. चौघांनी नर्मदा माईला हात जोडले आणि सांगितलं, मैया जो जशी इच्छा करील, जसं जो जे वांछील तू त्याची सगळी इच्छा पूर्ण करते. आम्हाला त्या गावात थांबायची व्यवस्थाच वाटत नव्हती, म्हणून पुढे निघालो. तर पुढे तर कुठे गाव नाही, वस्ती नाही, 4-4.5 किलोमीटरपर्यंत. पण तू किती काळजी घेतली गं. आम्हाला रस्तासुद्धा कळणार नव्हता अंधारात. किती भटकलो असतो, आम्ही येऊच शकत नव्हतो, इतकं भयंकर होतं. पण कोण असेल गं तो माणूस? तू कसा गं पाठवला त्याला? आणि कसं काय तू आमची एवढी मदत केली त्याने? आणि आला तर आला, तो आमच्या जवळसुद्धा चालला नाही. किती 5-50 फूट तो अंतरावर होता आणि पळत होता पुढच्या पुढेच. आम्हाला त्याचा चेहरासुद्धा बघायला मिळाला नाही, फक्त मनुष्य कुणीतरी चालतो एवढं कळत होतं. आणि शेवटी तरी आम्हाला वाटलं की त्याने एवढं सहकार्य केलं आहे म्हणून त्याचं नाव तरी विचारू. पण तो खाली उतरत होता, तो परत गायब झाला, कुठं दिसतसुद्धा नाही. आता त्याला नर्मदेहर करून खूप हाक मारल्या, पण तो परत कधी त्याचा आवाजही आला नाही आणि कुठं गेलेला तोही कळला नाही. म्हणून नर्मदा माईला हात जोडले आणि आमच्या चौघांच्याही डोळ्यात पाणी आलं. मैया तू खरंच खूप काळजी घेणारी आहेस. म्हणून आता पुढे लगेच गाव होतं. 200 फूट चालून गेलो आणि गावामध्ये अलीकडच्या बाजूलाच उजव्या हाताला एक घर होतं. तिथं विचारलं, नर्मदेहर ह्या परिक्रमावासी की काही व्यवस्था होती आहे? त्या माणसाने सांगितलं की व्यवस्था होती, माझ्याच घरी होते, मीच व्यवस्था करत असतो. पण सांगू, आम्ही 3 जण भाऊ एकत्र आहोत. माझा मोठा भाऊ नेमकं आजारी आहे, म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन माझी आई आणि माझी मोठी भाऊजाई तिकडं गेलेत. आणि माझी पत्नी आणि लहानी भाऊजाई ह्या दोघीजणी माहेराला गेल्या. आज माझ्या जीवनाची पंचायत आहे, त्यामुळे मी तुम्हाला कोणी काही देऊ शकत नाही. पण तुम्ही पुढे जा, गावात तुमची कोणी व्यवस्था करेल. कारण ते कुटुंब करतात सेवा. आम्ही राघवला घेऊन गेलो तेव्हासुद्धा तिथं सेवा त्यांनी केली. तेव्हा आम्ही त्यांना तेव्हाची ओळख सांगितली होती. कारण तिथे राहण्याची व्यवस्था होती, पण जेवणाची व्यवस्था झाली नसते, म्हणून त्यांनी सांगितलं गावात चौकशी करा. आता गावात लोकांना विचारत चाललेलो होतो, कारण आता 7-7:30 वाजले होते, अंधारगिरच झालेला होता. त्यांनी आम्ही विचारलं, ते म्हटले, पण बाबाजी मला एवढं विशेष वाटतं आहे, तुम्ही एवढ्या रात्री कसं काय आले? आम्ही म्हटलं, सांगू का, आम्ही मागच्या गाव म्हणजे छत्तरगावमधून जेव्हा येत होतो ना, तेव्हा आम्ही बघितलं तर कोणी माणसं तिथं नव्हते. पण एक मनुष्य आम्हाला भेटला आणि तो म्हटला पुढे चला. मग तो आमच्या पुढे चालायचा, आम्ही त्याच्या पाठीमागे चालत इथपर्यंत आलो. पण हा ओढा आहे ना, त्या ओढ्यामध्येच आम्हाला तो दिसेनासा झाला. त्याने सांगितलं, बाबाजी अरे एवढ्या रात्री आमच्या गावातली माणसं तिकडं कशाला जातील, आणि एवढे 8 रस्त्याने आमच्या गावातली माणसं येणार नाहीत. तुम्हाला काहीतरी वेगळं असेल किंवा दुसरं तुमच्यासोबतच कोणी असेल किंवा तुम्हाला रस्ता माहिती असेल, तुम्ही असं हेच उगाचच सांगत असाल. माझे पतिदेव म्हटले, आम्हाला काय करायचं खोटं सांगून, मला रस्ता माहिती होता, पण आता माझ्या ध्यानात नव्हता राहिला, कारण खूप बदल झाला आहे, रस्त्याचं नवीन रस्ते तयार झाले, त्यामुळे मी सगळं विसरलो होतो. आणि अचानक तो मनुष्य भेटला. त्याने सांगितलं, तो मनुष्य कोणी सामान्य नसावा, तो नर्मदा मैयेनेच तुमच्यासाठी पाठवलेला असावा. अरे तुमच्यावर नर्मदा मैयेची खूप कृपा आहे, पण काय करू, आज माझ्या भाग्यात सेवा नाही आहे, मला स्वयंपाक येत नाही, नाहीतर मीच बनवून खाऊ घातला असता. मग त्यांनी सांगितलं, बघा नाहीतर मी तुमची काही व्यवस्था करेन, फक्त तुम्ही तिथपर्यंत जा, लोकांना विचारा कोणी करतं आहे का व्यवस्था. आता पुढे गेल्यावर पुढे एक मंदिर होतं गावातच उजव्या हाताला.
छोटंसं मंदिर होतं, जास्त काही मोठं नव्हतं. तर त्या मंदिरामध्ये गेल्यावर तिथं विचारू लागलं. तिथं 2-4 लोकं बसलेले होते. आता काही सगळे असे ठिकाणी बसलेले शक्यतो टवाळखोरच असतात. ते म्हटले, नाही नाही, एवढ्या रात्री कुठं व्यवस्था होत असते का? आता बघा तुम्ही तुमचं कुठं व्यवस्था करायची ते. आणि एकमेकांमध्ये असं टिंगल केल्यासारखं बोलू लागले. पण तेवढ्यात डाव्या हाताला एक गॅरेज होतं आणि त्या गॅरेजवाला लगेच आला. तो म्हटला, कोण आहे? परिक्रमावासी. अरे एवढ्या उशिरा? आम्ही म्हटलं, हो, मागच्या गावात खूप गर्दी होती परिक्रमावासियांची. आम्हाला तिथं थांबायला जागा नव्हती आणि जेवणाची पण व्यवस्था झाली नसती, म्हणून आम्ही पुढे निघून आलो. तो म्हटला, ठीक आहे, पण कसं काय आले तुम्ही? सांगितलं अशी अशी हकीकत घडली रस्त्याने. तो म्हटला, हा नर्मदा मैयेचा चमत्कार आहे आणि विशेष आहे. नर्मदा मैया तुमची खूप काळजी घेते, म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुमची व्यवस्था होईल. तो म्हटला, तुम्ही इथं गॅरेजमध्ये झोपाल का? कारण मंदिरासमोर तर छोटासा ओटा आहे, तिथं झोपण्यासाठी जागा नाही आहे, म्हणून तुम्ही इथं गॅरेजमध्ये चांगली जागा आहे आणि अर्ध्याल्या भिंतीसुद्धा आहेत कमरेपर्यंत, आणि पुढून मी आडवं काहीतरी लावून देतो म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. आणि गावात आहे त्यामुळे काहीच भीती नाही. मी सुद्धा अधूनमधून चक्कर मारीन. आता म्हटलं, ठीक आहे, पण आता जेवणाचं कसं? आम्ही त्याला विचारायच्या अगोदर तोच म्हटला, तुमच्या जेवणाचं कसं? हे म्हटले, मैया जसं करील तसं. ते म्हटले, अरे मग तुम्ही समजा मैयाने केली तुमची सुविधा, तुमच्यासाठी जेवण बनवतो, मी घरी जाऊन सांगून येतो, तोपर्यंत तिथं आसन लावा, इथं हँडपंपवरती हातपाय वगैरे धुवा, पूजा आरती करा, आणि मी जेवणाचं सांगून येतो. घरी जाऊन तो सांगून आला आणि मग आल्यावर पुन्हा आमच्याजवळ बसला. आमची तोपर्यंत आरती वगैरे झाली. तो म्हटला, बाबाजी तुम्ही कुठून आलात? काय? तर आम्ही सांगितलं, महाराष्ट्रामध्ये कुठून? तर सांगितलं, शिर्डीच्या जवळच 40 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. ते म्हटले, अरे कारण शिर्डी आणि शिंगणापूरला गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये चांगलं ओळखतात. इकडची ओळख सांगायची म्हटलं तर एक मुंबई पुणा हे ओळखतात आणि शिर्डी शिंगणापूरला ओळखतात. त्यावेळी तो मनुष्य एकदम आमचं सगळ्यांचं दर्शनच घ्यायला लागला. अरे तुम्ही शिर्डीच्या जवळचे आहात, तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी साईबाबांना खूप ओळखतो. मी साईबाबाकडे शिर्डीला एकदा आलोसुद्धा होतं. मी दर्शन घेतलेलं आहे. मी शिंगणापूरसुद्धा पाहिलेलं आहे आणि मी ब्राह्मण आहे. तुम्ही असंही वाटू देऊ नका. मी ब्राह्मण आहे, माझं आडनाव दुबे आहे. आता मला खूप बरं वाटलं, कारण माझ्या तुलसीदास महाराजांचं आडनावसुद्धा दुबेच होतं. तेव्हा म्हटलं, ठीक आहे. आता तो आणखी सांगू लागला. साईबाबांचं खूप त्याने सांगितलं महत्त्व आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हटला, माझी पुन्हा यायची इच्छा आहे आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यापासून, कारण ते सुद्धा खूप माणसाची इच्छा जी असेल ती पूर्ण करतात, असं ते सांगत होते अनुभव. तर म्हटलं, ज्याच्यात त्याचा श्रद्धेचा भाव असतो तो, म्हणून त्याने सांगितलं, ठीक आहे, आता मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. हे जे लोक आहे ना, यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि ते लोक तोपर्यंत उठून गेले होते. आता आम्ही 4घेजण तिथं बसलो. तर तो मनुष्य आमच्यासाठी जेवण घेऊन आला. आता काय जेवण घेऊन आला असावं, तिथंच घेऊन आला. त्याच्या स्वतःच्या हाताने तो वाढू लागला. तर त्यामध्ये एवढं अचानक त्याने पुरी भाजी बनवली होती आणि शिरा बनवला होता. त्याने सांगितलं, एवढं सगळं जेवण अगोदर वाढून दिलं 4घांनाही, नंतर सांगितलं, तुमच्या हाताने घेऊन खा, पोटभर खा. इतक्या पुऱ्या होत्या त्यामध्ये की आम्ही पोटभर खाऊन सकाळच्यासाठी 4-4 पुऱ्या आमच्या वाट्याला येतील इतक्या पुऱ्या उरल्या. मग आम्ही त्या तशाच जपून ठेवल्या आणि सकाळी पुन्हा त्या रस्त्याने पुढे खाण्यासाठी ठेवल्या. म्हणून त्या ठिकाणी पुरी भाजीचं सुंदर जेवण वगैरे केलं आणि खूप आनंद वाटत होता. मैया किती काळजी घेतेस, रात्र झाली तरीसुद्धा काळजी घेते, भूक लागली तरी काळजी घेतेस. बा कोणाला परिक्रमा परत परत करावीशी वाटणार नाही. जिच्या भरोशावर निघालो, जिच्या नावावर निघालो, तिने एक रात्रसुद्धा उपाशी झोपवलं नाही. 2.5 महिन्यामध्ये कधीच उपाशी झोपवलं नाही. मग का परिक्रमा करायची इच्छा होणार नाही परत परत? असं वाटतं नेहमीच परिक्रमेमध्ये असावं. आणि ही जी रेकॉर्डिंग चालू आहे ना, ह्या सहयोगाने तर असं वाटत राहतं की मी परिक्रमेमध्येच आहे. कारण तो आनंद 6.5 वर्षाचा आनंद मी आज परत
ह्या सगळ्या परिक्रमेला उजाळा मिळतो आहे आणि त्याचा मी आनंद एवढा घेते आहे, अगदी पुरेपूर आनंद घेते आहे. म्हणून परिक्रमा करणं म्हणजेच नर्मदा मैयेची अति जवळ राहणं आणि तिची खूप कृपा करून घेणं आहे. म्हणून आजच्या ठिकाणी या रुकवाडा गाव या गावामध्ये या दुबे व्यक्तीने एवढी सुंदर व्यवस्था केली आणि नर्मदा माईच्या कृपेने या ठिकाणी त्या गॅरेजमध्येच आज आसन लावलेलं आहे. आरती पूजा झालेली होती, सुंदर जेवणही झालं आणि जेवण झाल्यावर ते व्यक्ती पुन्हा आले त्याचे भांडे घेऊन जाण्यासाठी. त्यांचे भांडे घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही सकाळी किती वाजता निघणार आहात? माझ्या पतिदेवाने सांगितलं, आता उद्या थोडा रस्ता आहे, ओळखीचा आहे, तर आम्ही थोडं 5:30 पावणे 6च्या दरम्यान निघू. तो म्हटला, किती लवकर निघा, फक्त मला फोन करा आणि तुमच्या आंघोळीची व्यवस्था करतो, कारण इथे हँडपंप आहे पण पाणी थोडं खराब आहे, म्हणून तुमच्या आंघोळीची व्यवस्था इथं शेजारी एक घर आहे त्या घरी सांगून ठेवलं. तिथे त्यांचा बोर आहे, बोरला गरम पाणी निघतं, तिथं बाथरूम वगैरे सगळी व्यवस्था आहे. त्याने सगळी व्यवस्था लावून दिली. त्या माणसाचाही फोन नंबर दिला की त्याला फोन करा पहाटे 4 वाजता उठल्यावर, मलाही फोन करा, तुमची आंघोळी वगैरे झाली की लगेच तुमचा चहा घेऊन येतो. एवढी सगळी व्यवस्था तो सांगून गेला आणि नर्मदेहर म्हणून तो निघून गेला. आम्हीसुद्धा एकमेकांमध्ये आता थकलेलं खूप होतं, म्हणून सगळ्यांना एकमेकांना नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी केला. नर्मदेहर.